आपण पाहतोय की परवा दिवशी नेरूळ येथील शॉक लागलेल्या 2 विद्यार्थिनींना आज शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख आपले किशोरजी पाटकर साहेब यांच्या वतीने 2-2 लाख रुपयाची मदत करण्यात आली. तसेच त्या दोघींचा जीव वाचवण्याकरता स्वतःचा जीव धोक्यात घातलेल्या रिक्षा चालक प्रवीण महाले यांना 1 लाख रुपये देऊन त्यांचाही मान सन्मान करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर परवा दिवशी ऐरोली प्रकरणामध्ये सिरियस असलेल्या मिश्रा या फोर्टिसला ऍडमिट आहेत. त्यांच्याही कुटुंबियांना 1 लाखाची मदत करण्यात आलेली आहे. मागील 1.25 वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या संगीता खरातच्या कुटुंबियांना 2 लाखाची आर्थिक मदत करून तिच्या मुलीला शैक्षणिक हातभार लावण्याचे कार्य किशोरजी पाटकर साहेब यांनी केलेले आहे. शिवसेना नेहमी गोरगरिबांच्या पाठीशी उभी राहते. तिकडे त्यांच्या मुलींना शॉक लागलाय. तिथे त्या जवळजवळ 2 महिला मृत्यूच्या दाढेतून वाचल्या, एक त्यातली वारली. ह्या लोकांना जी खरी मदत पाहिजे ती आर्थिक मदत पाहिजे होती आणि एक इमोशनल सपोर्ट पाहिजे होता. शिवसेना आणि शिंदेसाहेब नेहमी ते करत असतात आणि आज आम्ही त्या लोकांना थोडी मदतीची हात दिलेला आहे का त्यांना बरं वाटावं आणि शिवसेना कृतीतून काम करते. आम्ही जाऊन मोर्चे, भांडणं, ते मनसेवाले काय बोलतात तसं आम्ही करत नसतो. तुम्ही पालकमंत्री कुठे विचारता, शिल्पकार कुठे आहेत ते पण विचारा ना. तर ह्या वेळेला राजकारण करण्याची वेळ नाही. आपल्याला गोरगरिबांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. सर पाटकर साहब को बहुत बहुत धन्यवाद। और एक शिंदे साहब को, ये हमारी बहुत मदद की, हमारे सुख दुख में हमेशा साथ दिए और हमेशा बोलते रहे कि किसी भी प्रकार की कोई भी मदद चाहिए तो हम हमेशा आपके साथ खड़े हैं। इनको बहुत बहुत धन्यवाद। क्या हादसा हुआ था? ये हादसा ये हुआ था कि यहाँ ऐरोली में जीजा माता हॉस्पिटल में हमारी बहू ऋचा मिश्रा है, उनको जो है रूटीन चेकअप के लिए लेके गए थे। तो रूटीन चेकअप के दौरान वहाँ पे कौन सा इंजेक्शन दिया, इंजेक्शन का नाम तो हमें याद नहीं है। इंजेक्शन देते ही उनको जो है 3 लेडीज थी, तीनों का इंजेक्शन दिया तो उनकी तबीयत बहुत गंभीर हो गई। फिर वहाँ से उन्होंने डिस्चार्ज किया कि बोले कि एनएमसी हॉस्पिटल वासी भी लेके जाओ। वहाँ पे ले आने के बाद डॉक्टर ने बोला कि इनकी तबीयत बहुत गंभीर है, इतना क्रिटिकल कंडीशन है कि कुछ बोला नहीं जा सकता है।